सर्वे पूजामानाय पार्थिवीं इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च आवाहित देवतां विसर्जयामि। आता मंत्र म्हणून त्या अक्षता मूर्तीवर अर्पण कराव्यात, म्हणजे मूर्ती प्राणस्थपणे असलेले देवत्व विसर्जित होते। त्यानंतर मूर्ती आसनावरून किंचित पुढे आपल्याकडे सरकावून ठेवावी आणि मग कुलाचाराप्रमाणे ती मूर्ती समुद्रात, नदीत किंवा योग्य त्या पवित्र स्थळी पोचवावी। अशा पद्धतीने शास्त्रयुक्त हे विसर्जनाचं काम त्या ठिकाणी परिपूर्ण झालेलं आहे। विसर्जनाच्या अक्षता गणपतीवर अर्पण केल्या की त्या मूर्तीतलं देवत्व विसर्जित होतं आणि मग ती मूर्ती खऱ्या अर्थाने विसर्जन करण्याकरता वाहत्या पाण्यामध्ये आपण पोच करतो। हा शास्त्रार्थ आहे। आता मी जातोय, एक बाजूला घर आहे समोर, तिथून जातोय आणि तिथेही 3-4 गणपती एकत्र येऊन त्यांचीही विसर्जनाची आरती होते। तर तिकडे मी जातोय आणि मग तिथून आम्ही नदीवरती जाऊ। तर तिथे एनर्जी भेटायला हवी म्हणून मी आता कॉफी पितोय, ब्लॅक कॉफी। तुम्हीही पिया आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्हाला आवाज येत असेल आता। आता आम्ही आलोय आमच्या नदीवरती विसर्जनासाठी आणि इथे सगळी लोक जमलेली आहेत। खूपच जास्त गर्दी आहे आणि गर्दीतच गर्दी आणि मजा आहे। तर आज आमच्या बाप्पाला आम्ही विसर्जित करणार आहोत। थोडा दुःखाचा क्षण आहे, पण ठीक आहे, पुढच्या वर्षी परत बाप्पा येणार आहे आणि म्हणून आपणच म्हणतो की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। तर भेटूया आपण पुढच्या वर्षी, पण हीच व्लॉगिंग, हाच कॉन्टेंट भेटणार तुम्हाला। पण लाईक करा आणि शेअर करा। ओके, धन्यवाद। हे आमचे गावकार आहेत आणि सर्व गणपतीची पूजा तेच करतात। तुम्ही समोर पाहू शकता, गौरीही आलेल्या आहेत, गौरींचंही आगमन झालेलं आहे आणि हे गणपतीचं संपूर्ण पूजन झालं सगळ्या गणपतींचं की मग गणपतीची आरती होईल आणि मग विसर्जनासाठी सगळे सज्ज होतील। तर असा हा क्षण अतिशय दुःखाचा आणि बाप्पा पुढच्या वर्षी येणार म्हणून आनंदाचा। इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा। इकडे बघा, इकडे काका। गणपती बाप्पा
तर मंडळी गाराण्याला सुरुवात झालेली आहे. तर सर्वांच्या सुखशांती समाधानाकरिता हे गाराणं गणरायाकडे गायलं जातं. होय मग जमलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.